तर एका बाजूला खोक्या भोसलेला प्रयागराजहून मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणतात, तर दुसऱ्या बाजूला खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागाने आता कारवाई केलेली आणि वन विभागाचा बुलडोझर चाललाय। वन विभागाच्या जमिनीवर घर बांधल्यानेही कारवाई करण्यात आलेली आहे। खोक्या भोसलेचे अनेक कारनामे दररोज समोर येत आहेत आणि आता खोक्या भोसलेने खरं तर वन विभागाच्या जमिनीवर घर बांधल्याचं समोर आलं आणि आता वन विभागाला जाग आली असून वन विभागाने बुलडोझर चालवलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर, कारण की हे घर ग्लास हाऊस ज्या जमिनीवर होतं ती जमीन वन विभागाच्या अखत्यारीत येते आणि त्याचमुळे वन विभागाने आता ही कारवाई केलेली आहे। एका बाजूला खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक केलेली आहे, त्याला आता महाराष्ट्राच्या दिशेने आणि आता येते उद्या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, त्याला हजर केलं जाणार आहे न्यायालयामध्ये पहिल्यांदाच। तर दुसऱ्या बाजूला वन विभागाला आत्ता जाग आलेली आहे। वन विभागाच्या जमिनीवर खोक्या भोसलेचं हे घर होतं आणि आता वन विभागाने अखेर या घरावर बुलडोझर चालवलाय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, वन विभागाच्या जमिनीवर खोक्या भोसलेनं त्याचं घर बांधलेलं होतं, आत्ता वन विभागाला जाग आलेली आणि वन विभागाने बुलडोझर चालवलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागाने मोठी कारवाई केलेली आहे। वन विभागाच्या जमिनीवर घर बांधल्यानं वन विभागाने ही कारवाई केली असून आता या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याचे दररोज नवीन कारनामे समोर येत आहेत। हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं ते एका व्हायरल व्हिडिओवरनं एक अमानुष पद्धतीने एका तरुणाला मारहाण केली जात होती आणि त्या व्हिडिओवरनं हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं। जेव्हा आणखीन खोलात गेले हे संपूर्ण प्रकरण तेव्हा समजलं की अनेक हरणांची, मोर म्हणजे राष्ट्रीय पक्षी, त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानं वन विभागाच्या जमिनीवर घरही बांधलं, ज्यावर आता बुलडोझर चालवण्यात येतोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, सध्याची परिस्थिती काय कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच आपण बघू शकतो की सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावरती आता कारवाईला बडगा उचललेला आहे। वन विभागाकडून सतीश भोसलेला एक नोटीस देण्यात आली होती आणि ज्या जागेवरती सतीश भोसले राहतोय ती जागा आहे ती वन विभागाची आहे, शासकीय जागा आहे। सतीश उर्फ खोके भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। वेगवेगळ्या स्वरूपाचे त्याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत। म्हणजे ह्या वेळेची मोठी कारवाई म्हणावी लागेल। वन विभागाच्या ज्या जागेवरती तो राहतो ते ग्लास हाऊस आहे, ते वन विभागाच्या जागेवरती असल्यामुळे ती तात्काळ हटवण्यात यावी अशी नोटीस सतीश उर्फ खोक्या भोसलेला देण्यात आली होती। त्या नोटीसीनंतर आता प्रत्यक्षात कारवाईला वन विभागाकडून आणि त्याचबरोबर शिरूर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। या ठिकाणी संपूर्ण जे चित्र आहे ते आपण पाहू शकतो। दुसरीकडे पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसले जे ग्लास हाऊस आहे ते त्यांनी बांधलं होतं, ते आता काढण्याचं काम वन विभाग आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे। जी नक्कीच। मात्र आता जेव्हा खोक्या भोसलेचे इतर कारनामे समोर आल्यानंतर वन विभागाला जाग आलेली, आता समजलं का वन विभागाला की त्यांच्या जमिनीवर खोक्या भोसलेने अशा पद्धतीने अतिक्रमण करत घर केलेलं आहे? नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोके भोसले याच्यावरती ज्यावेळेस अमानुष मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर सतीश भोसलेचे नवनवीन काळे कारनामे समोर आले, काही व्हिडिओ समोर आले। ज्या जागेवरती नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर कारवाईचा बुलडोझर अखेर चालला गेलेला आहे खोक्याच्या घरावर। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर अखेर कारवाई करण्यात आलेली आहे। वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत त्यानं घर बांधलेलं होतं आणि त्याचमुळे आता अखेर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, खोक्याच्या घरावर अखेर कारवाई करण्यात आलेली, बुलडोझर चालवलेला, काय अधिकची माहिती आहे? पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात झालेली आहे। खोक्याचं वन विभागाच्याच जमिनीवर त्याचा बंगला आणि त्याचं घर होतं आणि विशेष त्याच ठिकाणी त्याचं कार्यालय होतं। त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये काल दिवसभरातली चौकशी झाल्यानंतर आता थेट बुलडोझरनी कारवाई सुरू झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तिथं आहेत। सुरुवातीला त्या परिसरामध्ये असलेला जी मोठा परिसर होता त्या परिसरातल्या सगळ्या काचा त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत। त्याशिवाय त्या परिसरामध्ये अवैध बांधकाम केल्याची माहिती वन विभागाकडून मिळते आहे आणि ती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे।
या सगळ्या परिसरामध्ये तो एक मोठा हॉल आहे, ज्या हॉलमध्ये तो वेगवेगळ्या बैठका घेत असायचा. विशेष म्हणजे तो एका पदावर असल्यामुळं वेगवेगळे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पदाधिकारी तिथे येत होते आणि त्यांना तिथं बोलून तिथं मीटिंग करायचा. सोबतच त्या ठिकाणी एक किचन आहे, ज्या किचन मध्ये तो वेगवेगळे मांसाहारी पदार्थ वेगवेगळ्या लोकांना खाऊ घालायचा, अशी एक ख्याती होती, तशी चर्चा होती. ते सुद्धा आता तोडण्यात येत आहे. ग्लास भवन असं त्याचं ओळख होती, म्हणजे ती पूर्ण काचेचा महाल असल्यासारखी ती पूर्ण इमारत आहे आणि त्या इमारतीला सगळ्या बाजूने काच लावलेल्या आहेत. त्या सुद्धा काचा काढून त्यावर ही मोठी कारवाई करण्यात येत आहे. खोक्याला आता उद्या सकाळपर्यंत बीडमध्ये आणलं जाईल. त्याचबरोबर शिरूर परिसरामध्ये त्याची जी दहशत होती त्या दहशतीनुसार त्या परिसरात जे त्यांनी कारनामे केले त्यानुसार त्याचा जबाब घेतला जाणार आहे. त्याच्या सोबत सगळी पाहणी सुद्धा केली जाणार असल्याची माहिती मिळते. तत्पूर्वीच त्याच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर तो कोणत्या कोणत्या ठिकाणी जात होता किंवा तो काय करत होता याची माहिती पोलीस घेतील. मात्र तत्पूर्वीच वन विभाग आणि पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून जी माहिती घेतली, जी चौकशी केली, त्या सगळ्या चौकशीच्या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आणि ही पहिली कारवाई आहे. ते बुलडोजर आणून पूर्णतः त्या परिसरातला सगळा त्यांनी जी बांधकाम केली होती ती सगळी उद्ध्वस्त करण्याचं काम सध्या करण्यात येत आहे. हा सगळा जो परिसर आहे जिथे त्यांनी बांधकाम केलेलं होतं, जिथं तो मोठ्या आविर्भावानं राहायचा, त्या ठिकाणी कार्यकर्ते यायचे. ज्या ठिकाणी हे घर होतं ती जमीन वन विभागाची असल्याचं समोर आलेलं. धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर खोक्याच्या घरावर अखेर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे. वन विभागाच्या जमिनीवर त्यानं अतिक्रमण करत हे घर बांधलेलं होतं.